चा उद्धार होण्यासाठी ज्ञान असतो. आणि तो ज्ञान अग्नी जे आहे, ती ज्ञान अग्नी आपल्या आतमध्ये प्रकाशित व्हायला पाहिजे. जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही, जोपर्यंत महावाक्याचा बोध नाही, जोपर्यंत अखंड ज्ञानयज्ञ सुरू होत नाही, तोपर्यंत आपली वाचा, जो काय आपल्या मुखातून निघणारा शब्द जो आहे तो भगवंत बोलून घेतो. पण कधी जर आपल्याला तशी अनुभूती आली तर भगवंताला आपण सगळं भगवंताला अर्पण करून मोकळं झालो आपण, तरच आपल्याला ते. आणि भगवंताला अर्पण कसं करायचं असतं, आपल्या मनाने नाही बरं का, नाही तर आपण सगळेच लोक करतील. भगवंताला अर्पण कधी करायचं असतं, आपल्याकडे जे तो देहभाव जो आहे, तो देहभाव आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. आणि तो देहभाव आपल्याला अर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला सांगितलेले आहे. शरद बाबा झाले, आमचे गजानन महाराज झाले, या सगळ्यांनी देहभाव घालवला आणि आत्मतत्वाशी एकरूप झाले. अनन्यपणे शरण जायचं म्हणजे काय, देहभाव गेला आपला तर तिथल्या तिथे आपण परब्रह्म आहोत, लांब कुठे जायची गरज नाही. प्रत्येक माणूस काय करतो, देहभावावरच आहे. आणि तो देहभाव जाण्यासाठी आपला नाम जप यज्ञ अखंड चालला पाहिजे. अखंड नाम जप यज्ञ तुमचा चालू झाला, रोम रोम भजन करायला लागले, तर तुम्हाला निरूपण करायला सोपं जाईल. कारण माझ्या मुखे मज बोलवितो हरी, असा भाव झाला पाहिजे. साळुंकी मंजूल गाई परी बोलविणारा धनी तो वेगळाच असे हो. आपल्याला असं वाटतं की आपण गातो, पण नाही, आपला भाव झाला पाहिजे. आणि भावातून देहबुद्धी आपल्याला घालवता येतो. आणि हरिनामाचा भाव जो आहे तो भावच काय करतो, आपल्याला त्या परमात्मा तत्वाकडे घेऊन जातो. आणि एक भाव नसेल, आणि तो भाव निर्माण होण्यासाठी सर्व शास्त्र आहेत. धरा बलकट भाव आणि तुम्हापाशी आहे देव. बघा काय सांगतात, धरा बलकट भाव तुम्हापाशी आहे देव. देव तुमच्या जवळच आहे. का रे फिरता रावण राणी, कशाला रावण राणी फिरता, पुसा संतांशी जाऊन तुकोबाऱ्या सांगतोय. आणि आपला भाव जर तयार झाला नाही तर देव आपल्यापासून खूप लांब आहे. म्हणजे तुकोबाऱ्या सांगतात, भाव तोची देव. आपला भाव अंतःकरणाचा जो नामाचा भाव आहे तो आपल्याला देवापर्यंत पोचवतो. आपण आता 258 आगा हे जेवढी माझी व्याप्ती, काय सांगितलंय, आगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयांची प्रतीती. इथे आपल्याला भगवंत सांगतो धनंजयाला, ज्याच्याकडं धनाचा साठा आहे, आत्मज्ञानाचा साठा आहे, ज्याच्याकडे हरिनामाचा साठा आहे, असा तो धनंजय म्हणजे अर्जुन. त्या धनंजयाला सांगतो, बघ बाबा धनंजया, तुझ्याकडे धनाचा साठा आहे आणि म्हणून तुला मी हे ज्ञान सांगतो. आपल्या आतमध्ये धनाचा साठा आहे, पण तो आपल्याला उघडता आला पाहिजे. आणि एकदा का उघडता आलं तर आपल्याला लोकांना ज्ञान देता येतो. मग सद्गुरू रूपी जी किल्ली आहे, ती किल्ली आपल्या काय करते, आपल्याला ती किल्ली आपल्या हातात आली तर आपल्याला आपलं ज्ञान प्रकाशित होतं, आपल्याच आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयांची प्रतीती. भगवंत धनंजयाला सांगतो, मी व्यापक स्वरूपामध्ये सगळीकडे भरलेला आहे. आणि हे कोणाचा उल्लेख आहे, तर जे आत्मज्ञानी पुरुष आहेत, जे मोठे मोठे महात्मे आहेत, ज्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली, जे आत्मज्ञानामध्ये रममान झालेले आहेत, अशा लोकांचा उल्लेख करतात ज्ञानोबाऱ्या. कोणाचा उल्लेख केला इथे, जे संत आहेत त्यांचा उल्लेख केला आहे.
आणि ते संतांचं कसं झालेलं अंतःकरण, अगा हे जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढीच त्याची प्रतीती बघा, तेवढंच त्यांना बोध आहे. संतांकडे भगवंताचा बोध व्यापक आहे, भगवंत व्यापक आहे. भगवंत फक्त मंदिरातच आहे का? भगवंत फक्त हृदयातच आहे का? नाही, तो व्यापक आहे. सर्व खलविदम ब्रह्म, सर्व खलविदम ब्रह्म म्हणजे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. आणि तो परमात्मा पूर्णपणे भरलेला आहे सगळीकडे. तशी आपली बुद्धी व्हायला पाहिजे, तसा आपल्याला बोध व्हायला पाहिजे. आणि म्हणून बोध करी तुझी स्वय परब्रह्म, ऐसा ध्याता होतो तद्रूप, देहाचा निराश करून पाहे ब्रह्म अनुभवी हंसानंद म्हणे. ब्रह्माचा अनुभव कधी येईल तुम्हाला? जेव्हा तुमच्या देहाचा निराश होईल, देहबुद्धी निघून जाईल तुमची. साधकाची देहबुद्धी जोपर्यंत आहे, जोपर्यंत मी ध्यान करतो, जोपर्यंत मला देहाचा विसर पडत नाही, तोपर्यंत देहबुद्धी आहे. असं वाटलं पाहिजे आपल्याला की आपण 2 तास ध्यान केलं आणि उठल्यानंतर असं वाटतं की 5च मिनटं ध्यान झालं की काय, पण निघून गेले 2 तास. आणि मग आपल्याला असं वाटलं पाहिजे की खरोखरच आपली देहबुद्धी गेली होती 2 तास. आणि त्या देहबुद्धीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. जोपर्यंत देहबुद्धी जात नाही तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडदरा, संकल्प विकल्पाचा मारा देहबुद्धी अनिवार्य हो. एक दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी, तरी आलिंगन घ्यावे तैशी देहबुद्धी. काय सांगितलंय? दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी. देहबुद्धी कशी आहे? दिव्यावर बघा, तो कीटक धावतो आणि जोरजोरात त्या दिव्यावर प्रकाशावर फटके मारतो आणि फटके मारून डोळे स्वतःचे फोडून मरतो. तशी देहबुद्धी आपली. आणि देहबुद्धी आपल्याला ध्यानातून घालवायची आहे आणि व्यापकतेला जायचं आहे. व्यापकता म्हणजे परमात्मा आहे. आपण जोपर्यंत आपल्या देहबुद्धीवर ध्यान करतो, त्या देहाचा विसर पडत नाही. देहाच्या निरसने पाविजे आठाया, देहाच्या निरसने पाविजे आठाया. माझी ऐशी काया जव नव्हे, माझी ऐशी काया जव नव्हे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन. असे अंतःकरणाचा भाव तयार व्हायला पाहिजे. तुमच्याकडे वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे आणि तो वैराग्य होण्यासाठी देहबुद्धी घालवायला पाहिजे. आणि ते देहबुद्धी गेली का आपण स्वयंभू परमात्मा तत्व आपल्याकडं भरलेलं आहे. आपणच परब्रह्म आहोत, पण देहबुद्धी जात नाही. आणि देहबुद्धी जाण्यासाठी श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी आपल्याला जे दिलेलं, आपल्याला जे ध्यान दिलेलं आहे, जी प्रक्रिया दिलेली आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला देहाचा निराश करून देहाच्या निरसने पाविजे ठाया, म्हणजे देहाचा निराश करून त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं. तुकोबरा सांगतात, माझा देहाचा निराश झाला आणि मी त्या आत्मतत्वावर आरूढ झालो आणि माझं भजन अखंड चालू झालं. आणि ते चालू होणं म्हणजे भगवत भक्ती आहे. भगवदाकार वृत्ती होतं माणसाची. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच त्यांची प्रतीती. त्याचा बोध असतो कोणाचा? त्या संतांचा, त्या महात्म्यांचा बोध व्यापक असतो. बोध म्हणजे अहम ब्रह्मास्मी, लक्षात घ्या. आणि मीच ब्रह्म आहे असा त्यांचा बोध तयार होतो. आणि एकदा का आपला विषय काय चाललेला आहे? बहुधा विश्वतो मुखम, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. मी ब्रह्म आहे हे माहीत पडलं आणि प्रत्येक घटाघटामध्ये तो परमात्मा, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे. आणि तिसरी गोष्ट बहुधा विश्वतो मुखम, हा आपला विषय चाललेला आहे. तो व्यापक परमात्मा आहे. सर्व खलविदम ब्रह्म असा त्या सत्पुरुषाचा भाव तयार होतो. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदयी पाशाने सगळीकडे तोच भरलेला आहे. असा भाव तयार होणं आणि त्या असा भाव तयार झालेल्या परमात्म्यांचं, असा भाव तयार झालेल्या साधकांचं, असा भाव तयार झालेल्या सिद्धांचं, असा भाव तयार झालेल्या महात्म्यांचं वर्णन ज्ञानोबा करतात. इथे भाव तयार झालेल्या महात्म्यांचं वर्णन बरं का.
असा भाव तयार झाला तरच तुम्हाला परमात्म्याची ओळख होणार आहे. असा भाव तयार व्हायला पाहिजे हो. कसा भाव तयार व्हायला पाहिजे? का सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. परमात्मा जळीस्थली काष्टी हृदय पाशाने, असा ते कोणाचा भाव व्हायला पाहिजे? माझी व्याप्ती, काय सांगतात, माझी जेवढी व्याप्ती आहे तेवढीच त्यांची तेवढाच मी जसं व्याप्त आहे, पूर्ण आकाशामध्ये मी भरलेला आहे, तसं त्यांचा बोध, त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण तेवढं व्यापक होतं महात्म्यांचं. आणि तो सगळीकडे परमात्मा भरलेला असं त्यांना, त्यांच्या दृष्टीला जिकडे टाकाल, जिकडे नजर टाकाल तिकडे त्यांना परमात्मा दिसतो. मग ते सगुणामध्ये पण बघू शकतात, निर्गुणामध्ये पण बघू शकतात. व्यापकतेला हो, व्यापकता. म्हणून जाणीचे परमात्मा व्यापक आहे, परमात्मा व्यापक आहे. तो एका मंदिरातच असं नाही, आणि मंदिरात पण आहे, आणि मंदिराच्या बाहेर पण आहे, आणि अखंड ब्रह्मांडामध्ये तोच भरलेला आहे. ते सांगण्यासाठी ज्ञानोबाने एवढा त्रास घेतलाय. ज्ञानोबाने आपल्याला समोर काय म्हणलेलं आहे? अरे परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, आणि आपण त्याला फक्त तीर्थाला, फक्त मंदिराला शोधतो, आणि तिकडनं आलो का आपण परमात्म्याला विसरतो. आणि आपण जिकडून ज्या तीर्थावरून आपण आलोय त्या तीर्थातल्या परमात्म्याला आपण आठवतो, जी काय मूर्ती बघतो ती, आणि आपल्या परमात्म्याला आपण सोडलंय. ज्याच्या सत्तेवर आपण ती मूर्ती बघतो, ज्याच्या सत्तेवर आपण त्या परमात्म्याचं दर्शन घेतो पायांचं, ज्या तीर्थाला असेल ते तीर्थावरला जो देव असेल तो, त्या सत्तेला आपण विसरतो. आणि त्या सत्तेचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. लक्षात घ्या, जी ओरिजिनल शक्ती तुमच्याकडे जन्मता आलेली आहे, त्या शक्तीच्या बळावर आपण भगवंताची भक्ती करतो, आणि त्या शक्तीला आपण विसरलोय. आणि ती शक्ती आपल्यातनं निघून गेली का आपण गेलो. मग आपण आपल्याला देवाऱ्यातला उठून देव वाचून का आपलं जीवन ना? आपल्या देवाऱ्यामध्ये एवढा व्यापक देव पडलेला आहे, त्याचं भजन कोण करेल? म्हणून लिहिले की ना, देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवा देवाचे मंदिर, देह देवाचे. हे कशाला लिहिलंय? किती वर्ष आपण गाणं ऐकतो, पण आपलं लक्ष आहे का तिथे? आपला देहच काय आहे? देवासाठी, देवाला राहण्याचं ठिकाण आहे, मंदिर आहे. आणि त्या मंदिरातल्या भगवंतावर, त्या आत्मदेवावर आपण अभिषेक कसं घालायचं नामाने, ते आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्याला तो यज्ञ जमला पाहिजे, आणि त्या यज्ञातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. आणि हा यज्ञ कोणी करतच नाही. त्या पिंडीवर जातात 16 सोमवार, त्याच्यावर करतात, अभिषेक करतात, काय काय करतात, त्याच्यावर दूध काय, तूप काय, दही काय, सगळं हे करतात. आणि आपल्याच पिंडावर आपल्याला भगवंताच्या हरिनामाचा आपल्याला अभिषेक घालता येत नसेल तर केलेले सर्व कर्म निरर्थकम, सर्व फुकट जाणार आहे. आणि म्हणून गुरु करायचा असतो. मूर्तीपूजा करून अशातली वार्ताने करा, सगुणामध्ये पण तो परमात्मा आहे, पण शेवटीला कुठपर्यंत? कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊन निर्गुण तत्वापर्यंत जायला पाहिजे, व्यापकतेकडे जायला पाहिजे. परमात्मा व्यापक आहे, आणि आपली बुद्धी पण व्यापक व्हायला पाहिजे. आणि आपली बुद्धी जर संकुचित राहिली तर अंतकाली आपल्याला आपल्या प्रपंचाची, आपल्या संसारातल्या वस्तूची, आपण केलेले जे कर्म आहेत त्या कर्माचा आपल्याला काय होतं? कर्माचा आपल्याला आठवण येतो, समोर येतं आपले चित्र. आणि अंतिमती तैशी प्राणी या जानगती. अंतकाली आपली जसा आपल्या अंतकामध्ये जो भाव असेल, जसे विषय असतील, त्याप्रमाणे आपल्याला जन्माला जावं लागेल. आणि आपला अंतकरण व्यापक झाला, अंतकरण व्यापक झाल्यानंतर आपल्याला जन्ममरणाचा फेरा सहज चुकवता येतो. कारण ज्या वेळेला आपण व्यापक होतो त्यावेळेला परमात्म्यामध्ये विलीन होतो, आपलं मन विलीन होतो, आपल्या अंतकरणाचा भाव निघून जातो. आपल्या अंतकरणामध्ये तोच भाव राहतो, नामाचाच भाव राहतो. आणि म्हणून आपल्याला 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, ते जिते नावसरे आवडून जीव रे,
मरणाचे मेरे फार हो लगे. आणि मरणे जाय जो आठवतो तीच गती तर पावे. म्हणून अर्जुना सदा स्मरावे मातेची तू अरे माझाच भजन कर. तुम्हाला हे सांगितले बाबा भगवंताचं भजन कर, तुम्हाला दिलेलं नामाचं चिंतन करा. असे बहुधा कार्ये वर्तती बहुती होणी बघा. आणि ते साधू काय करतात, त्या अनेक रूपात मीच आहे असा व्यवहार करतात. व्यापकता तो दगडात आहे, तो पाण्यात आहे, तो झाडात आहे, तो सूर्यामध्ये, तो चंद्रामध्ये. व्यापकता, पण व्यापकता कधी येईल आपल्याकडे? आपल्याकडे व्यापकता अशीच येईल का आपल्याला? नाही येणार आपल्याकडे व्यापकता. आपल्याकडे व्यापकतेला जाण्यासाठी नाम व्यापक आहे, त्या नामाचा आपल्याला नामाचा आपल्याला लळा लागला पाहिजे हो. नामाच्या चिंतनातून आपल्याला चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, लिहिले की नाही? मनालाच व्यापक करायचं. ते मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्त पद असे आले. आपल्याकडे प्रवृत्ती म्हणून आपल्याला व्यापकता येत नाही. आपली प्रवृत्ती जायला पाहिजे, आपण या प्रवृत्तीपासून निवृत्त व्हायला पाहिजे. तैसे संकल्पने काढले, जयाची मनाची चैतन्य झाले, एक देशी परी व्यापले. लोकत्रय तिन्ही लोकांना व्यापून टाकणारा परमात्मा आपल्या जवळच आहे, लांब जायची गरज कुठे नाही आहे. आणि म्हणून त्याने लिहिले, वेद विद जरी झाला तरी माते निमता वाया गेला, कण सांडून उपनीला कोंडा जायचा. बघा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे जरी वाचले तरी अर्जुनाला भगवंत सांगतो, वेद विद जरी झाला माते नेमता वाया गेला. जर तू 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान जरी सांगितलं आणि मला विसरला, माते नेमता वाया गेला. माझं एक भजन तू विसरलं तर वाया जाशील. कण सांडून उपनीला कोंडा जायचा. जसं आपण काय करतो, कोणताही पीक आपण भाताचं असेल गव्हाचं असेल, काय करतो आपण, कोंडा टाकून देतो आणि कण घेतो. कण सांडून उपनीला कोंडा जैसा. तसं नुसते वेदशास्त्र वाचून ऐकून ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचं ज्ञान कसं आहे, तर कण टाकून दिल्यात आणि कोंडाच पुनत बसला आहे. एखाद्या पिकामध्ये आपण प्रत्येक माणूस काय करतो, कण आपला वेचून घेतो आणि कोंडा टाकून देतो. आणि ज्याने वेदशास्त्र 4 वेद 18 पुराणे वाचून ज्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याची अवस्था अशी आहे की त्याने कण टाकून दिल्यानं कोंडाच पुनत बसलं आहे. म्हणजे सांगायचं काय, माते नेमता वाया गेला. माझी जोपर्यंत, माझ्या नामाची जोपर्यंत ओळख नाही, माझ्या नामाचं जोपर्यंत भजन नाही, तोपर्यंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं हे कोंडा पुनल्यासारखं आहेत. कण टाकून दिले, कण टाकून दिले आणि कोंडा पुनत बसलाय. खरं तर काय करायला पाहिजे, आपण कण घ्यायला पाहिजे, सार घ्यायला पाहिजे. आपण आसारामध्ये देवाला शोधतो, कसं मिळेल आपल्याला देव? म्हणून इथं काय सांगतात, ऐसे बहुधा कार्य वर्तते बहुचे होणे. म्हणून काय लिहिलंय की प्रत्येक ठिकाणी मीच भरलेला आहे असा त्यांचा भाव तयार होतो. आणि प्रत्येक ठिकाणी ते व्यवहार करतात. व्यवहार म्हणजे कृती, कोणतीही पूजा, मूर्तीपूजा, चंद्राची पूजा, सूर्याची पूजा, जे का असेल ते यज्ञ हवन करताना त्यांचा भाव असा तयार होतो की परमात्मा सगळीकडे व्यापक आहे असा भाव तयार होऊन आपण प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण परमात्मा व्यापक आहे असं आपल्याला जोपर्यंत माहीत पडत नाही तोपर्यंत आपण केलेली पूजा सगळी व्यर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी लिहिलं आहे, म्हणून गीता काय सांगतो, गीता सांगतो की नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरार्थकम. नाना शास्त्रे पठ्य लोकांनी सगळी शास्त्रे वाचली, अगदी 33 कोटी देवतांची पूजा केली, हे करून आपल्याला आत्मज्ञान होत नाही सांगतात. परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरार्थकम. गीतेचा मुख्य श्लोक आहे, लक्षात घ्या. नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे सगळी शास्त्र वाचून आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान वाचण्यासाठी आपल्याला आपल्याच आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं, आपल्याच आत्म्याचं भजन कसं करायचं, आणि हीच भक्ती खरी आहे. जगामध्ये एकमेव भक्ती कोणती आहे, एका आत्मदेवाशी एकरूप होणं, त्याचं अखंड चिंतन करणं, आत्म्याचं भजन करत करत करणं. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंड सेवा त्याची करा, सांगणारे ज्ञानवर आहे. हे भानुबिंब आवडे तया सन्मुखच जैसे धनंजया.
धनंजया तैसे ते विश्वया समोर सदा. आता परत व्यापकतेला येण्यासाठी प्रत्येक साधकाला व्यापकता, भगवंताची व्यापकता करण्यासाठी भगवंताची व्यापकता करण्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतो, बघ अर्जुना, हे भानुबिंब आवडे तया सन्मुख दैसे धनंजया. अरे धनंजया, जिकडे जाल तिकडे तुम्हाला सूर्य दिसतो. बघा उदाहरण कसा दिला, दृष्टांत कसा दिला. जिकडे जाल तिकडे सूर्य तुम्हाला समोरच दिसतो. कुठल्याही देशात जा, सूर्य तुमच्या समोरच आहे. सूर्य म्हणजे सूर्याचा प्रकाश, सगळीकडे तिकडे प्रकाशच दिसतो जिकडे जाल तिकडे. हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वया समोर सदा. प्रत्येक माणसाला कुठे गेल्यावर सूर्य जसा समोर दिसतो, तसं भगवंत म्हणतो, मी प्रत्येक जीवाच्या समोरच आहे. प्रत्येक ठिकाणी मी भरलेला आहे. पण असं असताना मी दिसत का नाही, किंवा माझी प्राप्ती का होत नाही, कारण माझं भजन करत नाही, माझ्या आत्म्याचं भजन करत नाही. मी आत्मा हाच परमात्मा आहे, त्याचं भजन कोणी करत नाही. आणि सगळे भजन करतात. कुठल्या मूर्त्यांचं काय, कुठे तीर्थाला काय जातात लोक. करुणा अशातली वार्ता नाही बरं का, करा. पण इथं आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे भगवंताने, की सगळीकडे मीच भरलेला आहे. मग तो भाव तुमचा कधी तयार होईल, आणि त्या भावाला तुम्ही जाण्यासाठी एकत्वेनं पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम, म्हणजे सर्व खल्विदम ब्रह्म असा भाव तयार व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपला भाव तयार होईल सर्वम खल्विदम ब्रह्म, त्यावेळेला आपल्याला भगवंताची प्राप्ती सहजच आहे. भगवंत हरे आला हाता, मग काय भाई चिंता. तू का म्हणे, हरे काही उरून देऊली. बघा, झाला सफल व्यापार. आपला व्यापार सफल करायचा असेल तर आपल्याला भगवंताचं भजन करून त्या व्यापकतेकडे जायला लागेल आपल्याला. आणि व्यापकता हाच परमात्म्याचं स्वरूप आहे. व्यापकतेला जाणं म्हणजे स्वरूपाची ओळख. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख कधी होईल, आपण व्यापकतेला गेलो तर. सगळीकडे तोच भरलेला आहे. मला सांगा, नाथबाबांना व्यापकता आली की नाही? नाथबाबांना व्यापकता आली, आणि त्यांना गाढवामध्ये पण परमात्मा दिसला. आणि गाढवाला पाणी पाजल्या त्याला तिथं दर्शन झालं. बघा, म्हणजे कुठे परमात्मा नाही, कारण ते व्यापकतेला गेले. आणि आपण फक्त मंदिरातच देव बघतो, आपण तीर्थालाच देव बघतो, तीर्थामध्येच आपण देव बघतो. आणि त्यांनी सर्व घटीराम देहादेही ही त्यांची संज्ञा आहे, लक्षात घ्या. सगुणाचे आधारे, म्हणजे सगुणाचा आधार घेऊन आपल्याला निर्गुणापर्यंत जावं लागेल. प्रत्यक्ष नाथबाबांना समाधीमध्ये ज्ञानोबाचं दर्शन झालं. सगुण रूपाचं ज्ञानोबाचं दर्शन झालं. का? त्यांच्याकडे व्यापकता होती. तशा आपल्याकडे व्यापकता व्हायला पाहिजे. आणि ते व्यापक देण्यासाठी हे भजन आहे, नाम आहे. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. नाम हे तत्व रूपाने आहे, आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये चालू आहे. प्रत्येक जीवाच्या रोमारोमामध्ये भजन चालू आहे. आणि ते भजन सहज चालतं. एरवी तरी सकळ मीच आहे. बघा, सगळीकडे मीच आहे भगवंत सांगतो. तरी कौनिके उपासीला नव्हे. प्रत्येकाची उपासना चालूच आहे. प्रत्येकाचा श्वास चालू आहे, म्हणजे उपासना चालू आहे. येतो एके जाणेने नवीन ठाई प्राप्तासी. असं कोणाचंच नाही की सगळ्यांचीच उपासना चालू आहे. ज्यांच्याकडे नाम आहे त्यांची उपासना चालू आहे, ज्यांच्याकडे नाम नाही त्यांची पण उपासना चालू आहे. पण त्यांना यथार्थ ज्ञान नसल्या कारणाने त्यांची उपासना थांबल्यासारखी आहे. हे सांगते या ओळीतून ज्ञानवर आहे. एरवी तरी सकळ मीच आहे, सगळीकडे मीच आहे. तरी कौनिके उपासीला नव्हे. प्रत्येकाची उपासना चालू आहे. प्रत्येकाचा श्वास चालू आहे. कुत्र्याचा चालू आहे, मांजराचा चालू आहे, उंदराचा चालू आहे. उंदरापासून इंद्रापर्यंत एकच ज्ञान आहे, ओतप्रोत भरलेला आहे. एक येत जाणणे नवीन ठाई अप्राप्तासी. पण ज्यांना श्रीगुरूंनी डोक्यावर हात ठेवून प्रकाशित केलं, त्यांचा लक्ष तिथे आहे. त्या नाभीच्या ठिकाणी, त्या हृदयाच्या ठिकाणी, त्या भ्रुकुटीच्या ठिकाणी. आणि त्यांची साधना चालू आहे.
बरोबर जागच्या जागेवर चालू आहे. कारण श्रीगुरू येतात कशासाठी येतात, तर आपल्याला नाम साधना द्यायला येतात. आणि म्हणून तुकोबाराया गेले होते हो. आणि निलोबारायाने हट्ट धरला 42 दिवसाचा. आणि त्यांनी सांगितलं, देव प्रत्यक्ष आला. आणि देवाने सांगितले, बोल बाबा तुझी काय अडचण आहे. तर देवाला उत्तर देतात निलोबाराया की तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रातिल्या वाचुनी का आलासी. मी तो तुकोयाचा धावा करत असे बघा. आणि प्रत्यक्ष तुकोबारायाला सगुण रूपामध्ये यावं लागलं. एवढी भक्ताची जर तेवढी कळवलं असेल तर सगुण रूपामध्ये पण भगवंत येतात. सगुणाची पूजा टाळता येत नाही बरं का. सगुणाची पूजा करा. कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे सारा. निर्गुण तत्वाकडे जाता येतो. सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊन आपल्याला निर्गुण तत्वाकडे जाता येतो. हे भानुबिंब आवडे तया सन्मुखची जैसे धनंजया. प्रत्येक माणसाच्या समोरच भगवंत आहे. जसा सूर्य प्रत्येकाला समोर दिसतो तसा आपली उपासना जर तेवढी झाली, आपलं नाम चिंतन तेवढं झाला तर भगवंत सगळीकडे आपल्याला भरलेला दिसेल. आपली दृष्टी काय व्हायला पाहिजे, व्यापक दृष्टी व्हायला पाहिजे. आणि म्हणून व्यापकतेला जाणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान कसं आहे, व्यापक. सन्मुख जैसे धनंजया तैसे हे ते विश्वाया समोर सदा. तसं त्या संतांना जिकडे जाल तिकडे त्यांना तो परमात्मा दिसतो. कारण त्यांचा जो थर्ड आयज ऑफ गॉड म्हणजे थर्ड आयज ऑफ शिवा म्हणजे त्या भगवान शंकराचा तिसरा डोला. तसा आपल्याला जी ज्ञानदृष्टी दिली, दिव्य दृष्टी दिलेली आहे, ती दिव्य दृष्टी आपली प्रकाशित झाली तर जिकडे जाल तिकडे परमात्मा तिसरा डोला येतो. या चर्मदृष्टीने नाही बरं का दिसत, ते स्थूलदृष्टीने दिसत नाही. स्थूलदृष्टीने देखती माते ते देखण्याची नवी निरुते. मला स्थूलदृष्टीने बघायचा प्रयत्न केला तर मी कोणाला दिसत नाही. जैसे स्वप्नीचे अमृते अमर नो हेजी. जसं स्वप्नामध्ये आपण अमृत पिला तर आपण अमर होत नाही, तसं या स्थूल दृष्टीने आपण भगवंताला बघायला गेलो तर तो भगवंत आपल्याला भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला तिसरा डोळा जो दिव्य दृष्टी आहे, तर महावाक्याच्या बोधातून ती निर्माण होतो आणि बोधातून आपल्याला तसं आत्मदर्शन होतो. पण आपला तिसरा डोळा उघडण्यासाठी आपण श्री गुरूंना शरण जायला पाहिजे. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षवाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार सोजविले. म्हणजे याचा अर्थ काय, आदिनाथ गुरु म्हणजे भगवान शंकराने तपश्चर्या करून तिसरा डोळा उघडला आणि तीच परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि त्या परंपरेच्या आपण पायीक असलं पाहिजे तरच हे ज्ञान आपल्याला मिळेल. हे ज्ञान व्यापक आहे, पण व्यापकतेला जाण्यासाठी आपल्याला जो तिसरा डोळा आहे, ज्ञानचक्षु म्हणतात त्याला. काय म्हणतात, ज्ञानचक्षु होते. ज्ञानचक्षु आपल्याला जर तिसरा डोळा जर आपला महावाक्याच्या बोधातून तिसरा डोळा जर आपल्याला उघडता आला तर आपल्याला परमात्मा सगळीकडे भरलेला आहे अशी प्रत्येक साधकाला अनुभूती येईल. म्हणून नामजप यज्ञ तो परम आधी अनादी काळापासूनचा हा नामजप यज्ञ आहे. आणि त्या नामजप यज्ञाच्या माध्यमातून सगळ्या संतांनी भगवंताला जिकडे तिकडे बघितलं. जनाबाई, नाथबाबा, ज्ञानोबराया, तुकोबराया, नामदेवराया, सेना न्हावी, सगळ्यांनी ती ज्ञानदृष्टी प्रकाशित केली आणि सगळीकडे ओतप्रोत परमात्मा भरलेला त्याचं दर्शन घेतलं. अगा तयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना, वायू जायसा गगना सर्वांगी असे. आता दृष्टांत दिला सूर्याचा आणि आता सिद्धांत पण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितला की संतांची ज्ञानदृष्टी म्हणजे एक चर्मदृष्टी आणि ज्ञानदृष्टी त्यांना प्राप्त झाल्यामुळे
त्यांना सगळीकडे परमात्मा भरलेला दिसतो. प्रत्येक साधकाला तो दिसतो. आणि आता आगातयाची या ज्ञाना पाठीपोटीने अर्जुना. आता भगवंत सांगतो अर्जुनाला की त्या ज्ञानाला पाठीपोट नाही अर्जुना. अरे अर्जुना, त्याला पाठ पण नाही ना पोट पण नाही. वायू जैसा गगना सर्वांगी, असं जसं सर्व गगनामध्ये आकाशामध्ये सर्वत्र वायू भरलेला आहे. आणि सर्वत्र वायू भरल्यामुळे वायू सर्वत्र व्यापक असल्यामुळे, आकाश सर्वत्र व्यापक असल्यामुळे, भगवंतही व्यापक असल्यामुळे त्याला पाठपोट नाही, मागे पुढे असं काहीच नाही त्याला. आणि म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात. आपल्या मागे पुढे तोच आहे, त्याला पाठपोट नाही. पाठपोट आपल्याला आहे, पाठपोट जीवाला आहे, आत्मतत्वाला पाठपोट नाही आहे. आणि म्हणून त्या आगातयाची या ज्ञाना पाठीपोट नाही. आणि अशा त्या सत्पुरुषांकडे, महात्म्यांकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आत बाहेर असं काही नाही, सगळीकडे तोच भरलेला आहे. जसं एखादा घडा आहे, पाय अथार्वी घट उदका भरला, आत बाहेरी उदका भरला, पाय अथार्वी घट उदका बुडाला, आत बाहेरी उदका भरला, पाठी दैवगत्या फुटला, तरी उदका काय फुटे. ज्ञानवरा सांगतात पाय अथार्वी म्हणजे एखाद्या खोल पाण्यामध्ये, घट उदका बुडाला म्हणजे पाण्यामध्ये बुडवला त्याला आपण, त्या घटाला. मातीचा घट आहे, त्याला आपण पाण्यामध्ये बुडवला, आतमध्ये बुडवला आपण खोल पाण्यामध्ये, खिचला जोरात. खिचल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी गेला आणि बाहेर पण पाणीच. त्या तळ्यातला, त्या समुद्रातला पाणी जो आहे तो घड्यात गेला आणि घड्याच्या बाहेर पण पाणी, आत पण पाणी. आणि खेचला जोरात आणि तो त्याला तडा गेली. आतला पाणी बाहेरच्या पाण्याला मिळाला, बाहेरचा पाणी आतल्या मिळाला. आता त्या घड्याचं काय काम आहे का? आत बाहेर उदका भरला, पाठी दैवगत्या भरला, पाठी दैवगत्या फुटला, तरी उदका काय फुटे. म्हणजे काय सांगायचं ज्ञानोबायांना, आपला देह पण तसाच आहे. आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले. म्हणजे आत हरी बाहेर हरी, आत पण तो आहे आणि बाहेर पण तोच आहे. मग आतला आत्मतत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर या देहाचं काय काम राहिलं का? आता ह्या देहाचा पूर्ण विसर पडतो. म्हणून तर इथं लिहिले व्यापक आहे परमात्मा. आतले तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपली देहबुद्धी निघून जातो आणि आपलं मन व्यापक होतो. आणि व्यापकता हाच परमात्मा तत्वातला मुख्य उद्दिष्ट काय की आपण प्रत्येक साधकाने व्यापकतेकडे जायला पाहिजे. आणि त्यासाठी शास्त्र आहे ती. अगातयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना. आणि अशा त्या संतांच्या, अशा त्या महापुरुषांच्या ज्ञानाला पाठपोट नाही. जसं वायू आकाशामध्ये भरला आहे, आकाशामध्ये पूर्णपणे भरलेला वायू. वायू कसा आहे? आकाशामध्ये भरलेला आहे पूर्ण. आणि तो आकाशाला ज्याने व्यापलाय असा तो परमात्मा आहे. आकाशाला कवेत ज्ञानवाला सांगतात की नाही, की ते नाम आकाशाला कवेत घेतो आणि त्या आकाशामध्ये वायुतत्व आहे. म्हणजे त्या वायुतत्वाला अजिबात, त्या आत्मतत्वाला पाठपोट नाही आहे. सगळीकडे तोच आहे. जिकडे बघाल तिकडे सन्मुखच आहे. जिकडे जाल तिकडे तो परमात्मा भरलेला आहे. आणि त्या परमात्म्याला पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी त्या संतांकडे आलेली आहे. म्हणून ज्ञानोबांनी त्यांचा उल्लेख केला, असे संत. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. बघा, तेच संत आहे तो की ज्यांचं अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे. जसं आपण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय व्यापक झाले. म्हणजे देहासहित कुडीसहित तुका वैकुंठी गेला, लिहिले की नाही. कुडीसहित गेलं म्हणजे काय? म्हणजे ज्या कुडीमध्ये, म्हणजे त्या देहामध्ये अखंड त्याचं विठोबाचं चिंतन चालू होतं. देह जरी इथं राहिला तरी ते देहावर नव्हते, जिवंत असतानाच नव्हते. त्यांचं अखंड चिंतन चालू होतं. आणि चिंतनातून आपल्याला देहबुद्धी घालवता येतो. एकच लक्षात घ्या
की नामसंकीर्तन साधन पाय सोपे आणि जळतील पापे अनेक जन्माची आपली पापं जळून जातात आणि आपल्याकडली पापं जळून गेल्यानंतर आपण शुद्ध होऊन जातो आणि शुद्ध परमात्मा शुद्ध भगवंताचं स्वरूप कसं आहे शुद्ध आहे आणि ते शुद्ध स्वरूप आपण या ध्येयामध्ये याच ध्येयी जर आपण भगवंताचं चिंतन अखंड चालू ठेवलं सातत्याने आणि जाताना ते सातत्याने चालू राहिलं तर आपल्याला त्या ओंकार स्वरूपामध्ये सहज विलीन होता येतो. कशामध्ये विलीन होता येतो? आपलं स्वरूप काय ओंकार स्वरूप आहे. लिहिलं ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो. म्हणजे प्रत्येक जड जीवाला उद्धार करणारा तो परमात्मा कसा आहे तर ओंकार स्वरूपामध्ये आहे आणि ते ओंकार स्वरूपच प्रत्येकाचं आत्मस्वरूप आहे आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन त्याचं भजन करून हा देह आपल्याला स्वतःला त्या आत्मतत्वामध्ये त्या आत्मदेवामध्ये त्या आत्मचैतन्यामध्ये त्या नामामध्ये आपल्याला विलीन करता यायला पाहिजे आणि त्यासाठी ह्या ओव्या आपल्याला ज्ञानोबरांनी प्रत्यक्ष अनुभवाच्या ओव्या आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला पण तसेच अनुभव येतात आणि अजूनही येतात, चालूच आहे अनुभव आणि ते अनुभव प्रत्येक साधकाला यावं आणि त्यांचं शरीराचं भगवत स्वरूप व्हावं याच्यासाठी हे सगळे शास्त्र लिहिलेले आहेत. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा, शरद महाराज, आपले गजानन महाराज यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय